नमस्कार, मी अक्षय आणि 7 डेज लर्निंग सीरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. हे 7 दिवस आपण वेगवेगळ्या 7 इन्व्हेस्टर्सबद्दल चर्चा करणार आहोत. त्यांच्या स्टोरीज जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या स्टोरीजमधून, त्यांच्या इन्व्हेस्टिंग फिलॉसॉफीजमधून आपण नेमकं काय इम्प्लिमेंट करू शकतो आपल्या जर्नीमध्ये, हे सुद्धा बघणार आहोत. आज आपण बघणार आहोत मिस्टर नेमिष शहा यांची शॉर्ट स्टोरी. 1993 साली इन्फोसिस सारखी कंपनीचं पब्लिक लिस्टिंग करण्यामध्ये महत्त्वाचा रोल होता मिस्टर नेमिष शहा यांचा. आणि यांची फिलॉसॉफी अगदी क्लिअर आहे. व्हॅल्यू बेस्ड इन्व्हेस्टिंग फिलॉसॉफी ते फॉलो करतात. म्हणजेच एखाद्या कंपनीमध्ये जर खूप मोठी व्हॅल्यू दिसत असेल फ्युचरिस्टिक, तर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टिंग करणं त्यांना आवडतं. आणि ही व्हॅल्यू ते नेमकी शोधतात कशी, त्यासाठी ते 3 कंडिशन्स वापरतात. त्यापैकी कंडिशन नंबर 1 आहे, त्या कंपनीचा ROCE किमान 9% जास्त असायला हवा. दुसरी कंडिशन म्हणजे त्या त्या मॅनेजमेंटचं फ्युचर ग्रोथबद्दलचं विजन क्लिअर असायला हवं. आणि तिसरी महत्त्वाची कंडिशन म्हणजे अशा ग्रोथ कंपनीमध्ये एंट्री करताना जी किंमत आहे ती डिस्काउंटेड किंमत असायला हवी. त्यामुळे यांच्यासारखीच फिलॉसॉफी वापरून तुम्ही सुद्धा अशा अंडर व्हॅल्यूड पोटेन्शियल ग्रोथ कंपनीज नक्की शोधायला सुरू करा.